हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत बारीक चवळीची एकदम टेस्टी अशी मसाल्याची उसळ. तर त्यासाठी मी इथे बारीक चवळी रात्री भिजत घातलेली होती आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी मी बनवत आहे. तर चवळी चांगली भिजली गेलेली आहे. आता त्यासाठी लागणारा कच्चा मसाला बघूया. तर मी 2 ते 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे, अद्रकचा तुकडा आणि 4 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे. आता हे आपण अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घ्यायची आहे. तर आता कोथिंबीर घेतल्यानंतर आपण हे वाटून घेऊया. तर वाटण करताना पाणी जराही वापरायचं नाही. तर हे वाटण मी वाटीमध्ये बाजूला काढून घेतले. आता पावडर मसाले बघूया. इथे 2 चमचे मी घरगुती लाल तिखट घेतले, कलरसाठी काश्मीरी मिरची घेतली, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे. तर चला सुरुवात करूया. आता ही उसळ आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर अवघ्या 5 मिनिटात ही बनते. तेल घालून घेतले 2 ते 3 चमचे, तेजपत्ता घालून घेतला आहे. तेजपत्ता थोडा गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा घालूया. कांदा मी इथे एक मोठा साईजचा घेतलेला आहे. तर कांदा हा आपल्याला जास्त लाल न करता थोडासा कलर चेंज होईपर्यंत हा शिजवून घ्यायचा आहे. तर कांद्याचा कलर चांगला चेंज झाला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालूया. तर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण मोठा साईज घेतलेला आहे. आता हा टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत चांगला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर 1 ते 2 मिनिटातच टोमॅटो छानपैकी आपला नरम झालेला आहे आणि शिजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहे ते घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर चला आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया. अर्धा मिनिटासाठी मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम यावेळेला मी कमी केलेली आहे, कारण मसाले करपले जातात. तर आता मसाला आपला चांगला मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊया. तर आता हे वाटण घातल्यावर आपण हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी परत आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आणि तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. पण आपण हा कच्चा मसाला वापरलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं नाही. त्यामुळे हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवायचा आहे. म्हणून यामध्ये मी 1 ते 2 चमचा पाणी घालून घेतलं. त्यामुळे मसाला आपला कच्चा राहणार नाही आणि चांगला शिजला जाईल. तर आता हे छानपैकी शिजवून घेऊया आपण. तर मसाला आपला चांगला शिजला गेलेला आहे, तेल पण सुटायला लागलेलं आहे. यामध्ये आपण चवळी घालून घेऊया. तर चवळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता चवळी घालून घेऊया. तर ही बारीक चवळी आहे, मोठ्या चवळीपेक्षा ही खायला खूपच चविष्ट लागते. तर मसाल्यामध्ये सगळी चवळी घालून झालेली आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता चवळी छानपैकी मिक्स करून घेऊया. तर एकजीव होईपर्यंत आपल्याला मसाला चांगला चवळीला लागेल असा मिक्स करून घ्यायचा. तर मसाला चांगला मिक्स झालेला आहे. तर बघू शकता छानपैकी मसाला एकदम परफेक्ट पण झालेला आहे. तर आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. 5 ते 6 माणसांची भाजी बनते ही. तर आता 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येऊ देऊया. पाणी हे आपल्या गरजेनुसार वापरायचं आहे. जर जास्त पातळ हवी असेल तर थोडं पाणी जास्त वाढवलं तर चालते, कारण 2 शिट्ट्यांमध्ये ही उसळ छानपैकी शिजली जाते. जास्त शिट्ट्यांची गरज लागत नाही. तर कुकरचं झाकण लावल्यानंतर कुकरच्या आपण 3 शिट्ट्या घेऊया. तर कुकरच्या इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहे. शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड झाल्यावर आपण याचं झाकण खोलून बघूया. तर आपण याच्या 3 शिट्ट्या होऊ देऊया. तर 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहे. आता याचं झाकण खोलून बघूया आणि कुकर पण थंड झालेला आहे. तर बघू शकता झाकण काढलं छानपैकी तरी आलेली आहे आणि एकदम मीडियम असा रस्सा बनलेला आहे. तर आता ही उसळ मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. तर एकदम छान झाली आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी आपली चमचमीत चवळीची उसळ बनलेली आहे. तर नक्की अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एकदम टेस्टी अशी बारीक चवळीची उसळ आपली तयार झालेली आहे.